संपूर्ण राज्यात आज वटपौर्णिमा साजरी होते आहे आणि वटपौर्णिमा म्हटलं की वडाच्या झाडाचं महत्त्व जे आहे तर ते सगळ्यांना जाणवतं. खरं तर वडाच्या झाडाचं आयुष्य जे आहे तर ते जास्त असल्या कारणानं आपल्या पतीला देखील वडाच्या झाडाप्रमाणेच मोठं आयुष्य मिळावं अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते आणि त्या अनुषंगानं आज दिवसभर अनेक महिला ज्या आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करत असतात. मात्र ही वडाची झाडं जी आहेत तर ती त्याचं आयुष्य जरी मोठं असलं तरी विकास कामाच्या नावाखाली अनेकदा वडाचे झाडं जे आहेत तर त्यांचं कत्तल होते, ते नष्ट होतात. मात्र अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये जर हे झाड बघितलं तर काहीशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे, जे खरं तर वादळामध्ये पडलेलं होतं. मात्र त्याला पुनर्जीवन जे आहे तर ते आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी दिलेलं आहे. त्यांच्याशी बोलणार आहोत. हे झाड काहीशे वर्षापूर्वीचं आहे. नेमकं या झाडाची आठवण काय आहे, कशा पद्धतीनं आपण याला पुनर्जीवन केलं? मुळात काय झालं होतं की मागच्या वर्षीच्या वादळामध्ये हे झाड पडलं होतं. म्हणजे त्या आनंदवाडी इथल्या या गावातील हे झाड आहे. एक गिरमकर कुटुंब त्यांच्या दारात हे झाड होतं आणि त्यांच्या दारात तो रस्त्याचं काम झालं होतं, एका बाजूला चारीचं काम झालं होतं. त्या झाडाची मुळं थोडीशी ढिसूळ झाली, ती मुळं तुटली होती आणि वादळामुळे हे झाड काही उभं राहू शकलं नाही, ते पडलं होतं. रस्ता बंद झाला होता. तर त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माझे धाकटे बंधू प्रतापसिंह त्या ठिकाणी गेले होते आणि ते गेल्यानंतर मग ही चर्चा सुरू झाली, काम करू, हे झाड कापू आणि यातनं रस्ता मोकळा करून देऊ. आणि त्यावेळेस ते कुटुंबाने ही इच्छा व्यक्त केली, म्हणले, हे झाड खूप जुनं आहे, आमच्या आजोबांच्या आजोबांनी हे झाड लावलं असावं की त्याच्यापेक्षा जुनं असावं, भावना जोडलेल्या होत्या. मग प्रताप त्यांना म्हणले, एक काम करू, आपण हे झाड परिक्रमाच्या माध्यमातून आमच्या संस्थेमध्ये आम्ही लावायचा प्रयत्न करतो. त्या कुटुंबालाही आनंद झाला होता. हा एक फक्त प्रयोग होता. आम्ही ते सगळं मग ट्रेलर मागवला, नंतर क्रेन्स मागवले आणि हे झाड त्या ठिकाणी आम्ही उचलून लिफ्ट करून इकडे आणलं. आणि इथे आणलं त्यावेळेस त्याची 27 फुटाचा घेर होता, अख्खा त्या झाडाचा बुंदा होता. म्हणजे ते लावणं सुद्धा मोठं संकट होतं. चांगलं, म्हणजे आम्हाला 2 का 3 क्रेन त्यावेळेस लागले होते त्याला उचलण्यासाठी, कारण खूप मोठं काही टनात झाड होतंय आणि भला मोठा त्याला ट्रेलर आणावा लागला होता. पण आम्ही म्हटलं ठीक आहे बा, प्रयत्न करू. आणि हे झाड लावल्यानंतर आज आता वर्ष झालंय, तुम्ही पाहता एवढी चांगली हिरवी पालवी त्या ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे नक्कीच झाडं ही परत रिप्लांट होऊ शकतात. त्यांना काय म्हणू शकतो आपण, पुनर्रोपण होऊ शकतं. त्यामुळे हे पुनर्रोपण केलं पाहिजे. आणि आम्ही याचं लावण्यामागचं कारण असं आहे, तसं पाहिलं तर ह्याला लावायला जवळजवळ 50,000 रुपये खर्च झाला, एक 40-50,000 रुपये. पण ते झाडाच्या दृष्टिकोनातनं, त्याच्या वयाच्या हिशोबाने हे 40-50,000 रुपये काही मोठी गोष्ट नाहीये. ही प्रत्येक संस्थेने केली पाहिजे, कारण ही प्रेरणा आहे. ही प्रेरणा जी आपण पुढच्या पिढीला देतोय की विकास होणारच आहे, झालाच पाहिजे. पण तो होत असताना झाडांची कत्तल करण्यापेक्षा, झाडं कापण्यापेक्षा या झाडांना आपण पुनर्जीवन देऊ शकतो. ह्या झाडाप्रमाणेच आपण इतरही आणखीन झाडं लावलं. तेच हे तर काय झालं, हे झाड आम्ही लावल्यानंतर ह्याचा जी काही बातमी आहे ही संपूर्ण तालुक्यामध्ये पसरली आणि आमच्या तालुक्यामध्ये बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा इथे स्टेट हायवेचं काम चालू होतं. आणि ते सुरू झाल्यानंतर तो जो काही कॉन्ट्रॅक्टर, ज्याला झाडं कापायचं काम मिळालं होतं, त्यांनी आमच्या परिक्रमा संस्थेशी संपर्क परत एकदा केला. तो म्हणला, आम्ही ऐकलंय तुम्ही झाड लावलंय, तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का? जो 6 मोठी वडाची जुनी झाडं आहेत, त्याचंही वय बरंच असणार आहे, तर ही झाडं रिप्लांट करण्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात का? मग आमच्या संस्थेने, मग सगळ्या मीटिंग झाली आणि संस्थेने ठरवलं, ठीक आहे, आपण 1 केलं, अजून 6 करूयात. तर अशी आम्ही 7 झाडं ही रिप्लांट केलेली आहेत आणि उत्तम पद्धतीने ते फुटलेली आहेत आणि ती चांगल्या पद्धतीने वाढतील. हे ते करण्यामागचं कारण एकच आहे की ही प्रेरणा आहे. जशी वृक्ष लागवडीची आपण प्रेरणा देतो, तसं वृक्षांना पुनर्जीवन देण्याची सुद्धा प्रेरणा दिली पाहिजे. जसं मगाशी आपण म्हणालात की पतीचं आयुष्य वाढावं म्हणून जास्त वर्ष जगणाऱ्या झाडाला ते आपण प्रार्थना करतो, तर तसं हे जास्त वर्ष जगणारं झाड, हे आपण जास्त वर्ष जगू शकलो तर ही प्रेरणा प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊ शकते आणि याचा फायदा समाजासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सांगतात की एक झाड जे आहे आईच्या नावानं, पण ही संकल्पना खरं तर तुम्ही आचरणात आणली. आम्ही आता हे सव्वा वर्ष झालं हे झाड लावलंय. आम्ही एक झाड आईच्या नावाने तर लावलंच पाहिजे, पण आई ज्या झाडाची पूजा करते त्या झाडाचा जीव वाचवला पाहिजे. अशी जर वटवृक्षाची झाडं तुम्ही पाहिलं, वटवृक्ष असेल, पिंपळ असेल, हे प्राणवायू देणारी झाडं आहेत आणि जास्त प्रमाणावर ते प्राणवायू देणारी झाडं आहेत. तर ह्या झाडांचं संगोपन होणं गरजेचं आहे. भीती काय वाटते लोकांना की वड लावला, पिंपळ लावला दारात की मग तो काढता येत नाहीये, त्याच्याशी वेगवेगळ्या भावना असतात आणि मग ती लोक लावत नाहीत. त्यामुळे या झाडांचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे. तर हे प्रमाण संपुष्टात येऊ नये म्हणून कमीत कमी जी झाडं उभी आहेत याला रिप्लांट केलं पाहिजे. या मानसिकतेचं मी आहे, आमची परिक्रमा शैक्षणिक संकुल आहे, मी तर आपल्या माध्यमातून प्रत्येक संस्थेला ही विनंती करेल किंवा मागणं मागेल
की प्रत्येक संस्था ही 5-10 एकरावरती असते, छोटे असेल तरी. आणि आमच्यासारखी मोठी संस्था असेल तर काही 100 एकरावरती ह्या संस्था असतात. तर अशा संस्थांमध्ये असं एखादं झाड जरी आपण लावलं, हे 40-50 हजार रुपये या झाडाच्या हिशोबाने मोठं नाहीये. असं एखादं जरी झाड लावलं तर जेवढ्या पिढ्या आपल्याकडे घडतात, जे विद्यार्थी आपल्याकडे शिकतात, ते नक्कीच प्रेरणा घेऊन जातील. उद्या हे ज्यावेळेस इंजिनियर्स होतील, आर्किटेक्ट्स होतील, प्लॅनर्स होतील, हे त्यावेळेस नक्कीच प्रेरणा घेऊन जातील की आपल्याला विकास तर करायचा आहे, पण तो करत असताना या झाडाचा जीव सुद्धा आपण वाचू शकतो, याला रिप्लांट करू शकतो, हा संदेश इथनं घेऊन जातील. अशी जर झाडं वाचली तर उद्याच्या दृष्टिकोनातनं जे ग्लोबल वॉर्मिंगकडे आपली वाटचाल आहे ती नक्कीच मागे आल्याशिवाय राहणार नाही. परतीची वाट आपण सगळ्यांनी पकडायला आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून जो सुरुवात केलीच आहे, कारण वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि सुरू झालेलं आहे. त्यांनी आईच्या भावनेशी जे जोडलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आमच्याकडे आम्ही आईच्या नावाने काही झाडं लावलेली आहेत. कसं असतं, ज्यावेळेस ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी एका झाडावर थांबू नये, त्यांनी जास्तीत जास्त झाडं लावावीत. आणि ज्याची जास्त अशा मोठ्या संस्था असतात, संस्थांची जास्त कॅपॅसिटी आहे, त्यांनी अशी झाडं वाचवावीत. मी ह्या मानसिकतेचा आहे. एकंदरीत जर बघितलं तर काहीशे वर्ष जुनं हे झाड आहे आणि परिक्रमा एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या झाडाला पुनरुज्जीवन जे आहे तर ते करण्यात आले. नक्कीच हा प्रयोग जो आहे तर तो आदर्शवत असाच आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बोंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.